काय चाललंय सकाळ सकाळ. ओके हरमध्ये मित्रांनो, मी एम एच 45 रायडर विश्व सायकल यात्री स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मिसला का. आपण दार्जिलिंगमध्ये काल सायकल करून आलो घेऊन. तीच सायकल अशी लॉक करून ठेवली. इथं आपलं टेंट आहे आणि हा सकाळ सकाळचा नजारा 6:30 वाजायचा. मस्तमध्ये तो का तिकडे ऊन पडलेलं आहे. आपलं असंच जायचं आता खाली मस्तमध्ये. चला जाऊया. थंडीचं नाव घ्यायचं ना. मी राज्याला का झोपली फक्त माझी मला माहिती आहे. हे व्ह्यू मला लई भारी वाटतो. ती बघा सिटी राज्याला बघायला लई बघण्याजोगी असते सिटी ती. आणि हे आपलं टेंट आणि हे आपलं सगळं रात्रीचं बघा सामान सगळं कसं पसरलं आहे सगळं. आता काय करू, सगळं सामान काढू इथं आवरू सगळं सामान आणि निघू पुढं सिक्कीमकडं. जोठांगकडे निघायचं. जोठांगकडून जायचं. चला. बघितलं कुत्र्यावर वर पाय करून गेलं तर आज पण वर पाय करून गेलं. मला कुत्रा माझ्या हातात लागावा हे काटे टाकतो पटकन ताड करून मी बघतोय भानगड काय हे तर आज पण कोपरा भिजला आहे. काल पण कोपरा भिजला होता आणि भानगडच काय केलं नाही. मगाशी आलं तर कुत्रं गेलं. मला वाटतं तीच होतं काही बहुतेक. ती बघा हो का सिटी अशी त्या डोंगरात जायचं आपल्याला. ही डोंगर पार करायची सगळी. लेट्स गो. त्या चिवटी जाते चिवटी एकदम तिकडल्या वरच्या. अजून काल सकाळचं तोंड धुतले. अजून काल सकाळचं तोंड धुत नाही. अजून काल सकाळचा ब्रश केला नाही. तसंच खाल्लं तसंच गेलो. कारण काल सायकलच्या राड्यात होतो मी ना. त्यामुळं सायकल विकल सगळी रेडी केलं निघायचं. ही कशाला घालतोय हे घाल लागतंय लई थंड आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे चहा नाश्ता वाट बघतो माझी चला तुम्ही. मला काल एका भाऊनं माझा व्हिडिओ बघतो टॅबवर काय पुण्यातनं भाऊ आहे कुठतरी. मला स्टोरी इंस्टाला मेन्शन केली. मला भाऊ मी तुमचं सर्व व्हिडिओ माझ्या लॅपटॉपवर बघतो. त्याला मला स्टोरी मेन्शन केली. मी आपण ठेवलं. मला आनंद वाटला माझी स्टोरी करून. माझा व्हिडिओ कोणीतरी बाबा बघतंय टॅबमध्ये आपलं लॅपटॉपमध्ये बघतंय असं भारी वाटलं मला. लगेच अशी रिस्पेक्ट देत राहा. चला निघू आता. कॅमेरा हाला लागलेला आहे कारण की काल ते खोललं होतं ना सगळं. त्यामुळे ती बसलंच नाही. सेल्फी स्टिक इथं बसलीच नाही बरोबर व्यवस्थित स्टिक आहे ती. मग आता काय करतो थोडं जाऊन जरा थोडं ती करतो. बोट लई माझी बेकार जाती बेकार लई जाती बोट. क्या करो कुछ समझ नहीं आ रहा मेरे को. चलो बाप रे बाप. भावानं उतार तर असं लागला का नाही. अरे 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 नशीब रे माझी सायकल लईच भारी आहे रे बाबा. आय लव माय सायकल. नहीं तो भाई इतना साइकिल ने अभी कवर किया है. शायद ही मैंने भाई इसको अभी तक 20 बार रिपेयर कर चुका हूँ. 21 बार इसको मैंने रिपेयर किया है साइकिल को मेरे अभी तक. पूरा 28,000 किलोमीटर में. और अभी तक मेरी साइकिल सही सलामत चल रही है. लेकिन रोड है जो ऐसी है ना जो है बा असलं डेंजर आहे का नाही. चढ म्हणजे हिथं एवढं आहे की हिथं डायरेक्ट असं उचच आहे डायरेक्ट. इथं लई बेकार आहे. आणि थंड तर असली बोलत नाही. आता बा गाडी गॅप जाऊ हे बा मोकळी गाडी आहे. तेव्हा टायर कशी होती गाडी. टायर फिरवती जाईल टायर स्लिप करते घर फिरते ती. इतका सडा मोठा हे बघा. चला वेळ आली आहे ब्रश करायची. काल सकाळचा पण आजचा म्हण दोन्ही मिळून आता एका टाइमला घेतो करून मस्त मध्ये. हो नाही बघा डिकीत लॉकून निघलं डायरेक्ट साईडला. देवा महादेवा करा असं केलं. म्हणलं टायवेल काढा. म्हणलं तोंडी धुलं. म्हणलं टायवेल काढावा. बघ तू विचार काय चाय फिरवली की डायरेक्ट लोकच वर निघलं तर अखंडच. चला असू द्या काय करायचं. और ये अपनी दूसरी चाय. और यहाँ पे अपनी साइकिल है वहाँ पे खड़ी और ये कुछ ऐसी खेती हो रही है. चाय मस्त में और आगे है बर्फ़ के माउंटेन्स बड़े बड़े और मस्त में चाय पी रहे. अभी निकलेंगे फिर आगे थोड़ी देर बाद.
क्या बहुत मस्त है भाई जी मिले। भाई जी ने थोड़ा आगे मेरे को रास्ता बता दिया। भाई जी सब ठीक है? हाँ एकदम। तबियत सब बढ़िया? सब बढ़िया है भाई। चलो ठीक है। कैसा लग रहा है दार्जिलिंग का? बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा। दार्जिलिंग बहुत ब्यूटीफुल। यहाँ के जो घर है ना वो बहुत अलग है, और वो बहुत अच्छी लगी। ये जो पीछे तस्वीर है ये मैंने शायद कहीं पे देखी है। ये बतासे बतासे। अच्छा। दार्जिलिंग की चाय बहुत फेमस है ना? हाँ वो आंटी जी अच्छा। मेरे को हमारे यहाँ के लोग फोन करके बोल रहे हैं भाई हमारे लिए भी चाय पत्ती लाओ। मैं बोला मेरे को आने के लिए 3 महीने लग जाएंगे, मैं कहाँ से चाय पत्ती लाऊं? नीचे फैक्ट्री है ना वो शिमला का वन के। अच्छा वहाँ भी पाता है वो चाय पत्ती। अच्छा वहाँ पर कैफे है। अच्छा अच्छा अच्छा। वहाँ जा सकते हैं। चार्ज पे लगा दिया थोड़ी देर के लिए, जैसे फ़ोन चार्ज हो जाएगा वैसे निकल जाएंगे फिर आगे। वैसे मेरे को लग रहा है थोड़ा नाक देखो तो पूरी नाक पूरी की पूरी लाल पड़ी है। पूरी लाल पड़ी है नाक मेरी तो। भाई मेरे को वीडियो कॉल पे भाई मेरे को कोई बोला बहुत हैंडसम दिखती हो आप। मतलब अभी जो मेरे साथ में जो भाई जी थे ना उन्होंने वीडियो कॉल किया था, शायद किसी को बोले आप तो बहुत हैंडसम दिखते हो। भाई मैं कहाँ से हैंडसम दिखता हूँ मेरे को बताओ यार, दिखता हो कैसे हैंडसम? भाई पूरा कलवा हूँ यार। हे बघा भाऊ 1 2 3 जोडी पडली मोजे दोषी ही काढले तरी एक जोडी तिकडे आहे परवाशी नवीन घेतलेली। तर आता मोजतो मोबाईल चार्ज होस्तोर आणि मग फुट निघू मस्त मध्ये। मैं अभी 2 चाय पिया और मौसी जी ने सिर्फ 1 चाय के पैसे लिए, बोले 1 चाय मेरी तरफ से। मैं बोला चलो ठीक है, चलो धन्यवाद। आपसे मिलकर अच्छा लगा हमें बहुत ज़्यादा। ओके बाय मामा जी, चलो निकलता हूँ। ठीक है जी चला भाऊ निघू इथं। चलो अच्छा लगा आपसे मिलके। ओ भाई चलो चलो मिलते फिर। चला आपल्याला आता स्पेलिंग नाही ना, स्पेलिंग हे मोजे बघा बघा कसं वाटतंय मोजे हिथं 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 असं वाटतं माझं मोज। चला निघू। काय मस्त व्ह्यू आहे ना, कसा आहे व्ह्यू? काय रस्ता आहे रे। तर आता आपल्याला स्पेलिंगकडे जायचं, ठीक आहे? स्पेलिंग म्हणून गाव आहे तिथे जायचं आपला। तिकडे खूप जास्त काही फिरण्याजोगं आहे। तिथनं परत त्याच रस्त्यानं आपलं आहे असं महागारी यायचं आहे 20-30 किलोमीटर, आणि तिथनं परत आपल्याला दुसऱ्या रोडला जायचं आहे। बाकी उतारला डेंजर लागला या सुबह से जो ढलान लगी है ना भाई, मतलब मन मोहित हो गया इस ढलान से। लेकिन इतना मन मोहित नहीं होना चाहिए था, क्योंकि जो ब्रेक है ना वो टूट सकते हैं। फिर मेरा मोहित मन जो है ना वो नाराज मन हो जाएगा। धारा बघितले का कसं आहे, सगळी चायपत्ती सगळी घरासमोर। इकडे माणसांना किती भारी वाटतं ना सकाळ सकाळी उठल्यावर मस्त नजारा बघाय, पण त्यांच्यासाठी ही रोजचं आहे आणि बोर झालेलं आहे त्यांना। वाह 4x4 पिकअप, वाह काय व्यू है रे यार। मतलब इतना अच्छा लग रहा है ना भाई ये व्यू देख के, मेरे को प्यार हो गया यार इस व्यू से मेरे को। और रोड तो भाई मतलब इतना अच्छा रोड है ना भाई, ये देख लो, यहाँ की खेती देख लो यार गाइस कितनी मस्त है ये। काय रस्ता आहे काय भावांनो, मग इतकी जी मजा येते का नाही सायकल चालवायला या रस्त्यानं। अरे लाजच नाही करायचं भावांनो, काय डेंजर रस्ते तर रे बाप रे बाप। ही बघा कॅमेरा हलतोय, मला फिटिंगच करून घ्यायला लागतोय बहुतेक जाऊन।
हे तर आता गाव लागले आपल्याला. भावना रोड इथं सुंदर आहे का नाही खाल्ल्या साईडला, अप्रतिम रोड आहे. पण नशीब त्याच रोडनं आपल्याला जायचं असावा, नाही तो फिर दिक्कत हो जाएगी अपने को. असं ना जरा असल्या मला भूक लागत नाही नीट. बघा व्ह्यू कसा आहे, रोड आपला असा आहे. भारी वाटते रावले. ट्रॅव्हलिंग द वन ऑफ द बेस्ट इज एज्युकेशन. त्यामुळे ट्रॅव्हलिंग करा भावांना. ट्रॅव्हलिंग लाईफमध्ये लय जरुरी. जेवढा जास्त पैसा जरुरी तेवढा जास्त ट्रॅव्हलिंगला जरुरी, पण ती माणसांना समजत नाही, असा विषय आहे. What is this view? What is this view? Wow! 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 काय हाय काय हाय, कसला हाय, कसला व्ह्यू आहे. वा 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 वा. फोटो काढून माझ्या कॅमेऱ्यात मेमरी फुल भरून, त्यामुळे मी फोटोच आहे करणार. कटिंग करायचं चालू इकडं. बोर बघितलं माणसं ती बघा माणसं कशी वर थांबते ती कोणास ठाऊक. म्हातारे बाय असला गोर आहे ते बाबा, कशी थांबते ती कोणास ठाऊक. तर ही वळण बघा कसलं आहे ती. हे कुंड आलो वरनं, हे कुंड आता येऊन इथनं जायचं. जागेला टर्निंग पॉईंट आहे जागेलाच. आणि सगळी चाय शेती पूर्णच्या पूर्ण चायचं या. तेव्हा हे बघा पूर्ण जागेला टर्निंग पॉईंट आहे. जागेला पूर्ण टर्निंग पॉईंट बघा. गाडी येते आता तेव्हा जागेला टर्निंग पॉईंट आहे. तेव्हा काय जागेला टर्निंग पॉईंट आहे. उतार तर इतका डेंजर आहे का नाही, आणि वर अशी शेती सगळी भावांना. आणि मी मराठी माणूस इतका फिरतोय, मला इतकं भारी वाटतं का नाही सायकलीवरती. मला वाटतं महाराष्ट्रातला मी पहिला माणूस असून इतकी जास्त सायकल हिंडतोय, इतक्या जागा एक्सप्लोर करतोय, तुम्हाला दाखवतोय. आणि मोजा असं वाटतंय, मोजा आज वाळून जावं होतं माझी मस्त मध्ये. तर भावांना आपण असला निंबू बस्ती म्हणून एक गाव आहे तिथं आहे. ह्या उतरावून आलो. सायकलचं ब्रेक लय खतरनाक गरम जातंय. तर यहाँ पे रुके, अभी यहाँ पे थोड़ा नाश्ता करते हैं फिर आगे निकलते. व्यू भाई इतना खतरनाक था, इतना तगड़ा व्यू था ना बहुत. और गाड़ी जाती, गाड़ी को बहुत दिक्कत होती है भाई, इतनी खतरनाक चढ़ाई है ना भाई, बहुत खतरनाक चढ़ाई है. फिलहाल अभी यहाँ पे 2 समोसे खाते हैं, फिर यहाँ से भी नीचे निकलते. ये रही अपने को साइकिल. ये जो गेयर बॉक्स कर डाला है ना, ये गेयर बॉक्स एकदम मस्त चलता है. फिलहाल अभी इसके ऊपर तो मैंने लिया नहीं, ये गेयर अभी मैंने चलाया नहीं, क्योंकि अभी तक मेरे को चढ़ाई लगी नहीं कहीं. जैसे ही इस पर आ जाएंगे ना खराब वाला रास्ता, तो इस चेंज पॉकेट के ऊपर अभी मैं साइकिल चला के देखूंगा कि इसके ऊपर क्या चलते, क्योंकि अभी ये नया है. तो चलो थोड़ा नाश्ता करते एंड फिर आगे निकलते. फिलहाल मैंने फ़ोन अभी मेरा चार्ज पे लगा दिया है. ये कहीं केबल ना टूट जाए यार, क्योंकि यहाँ पे केबल मिलती नहीं है और यहाँ पे ढलान बहुत ज़्यादा है. मालूम नहीं ये ढलान कब ख़त्म होगी. चलो अभी रहा फ़ोन जो चार्ज पे लगा है. मेरे लिए अच्छी बात ये क्या है मालूम है, कि मेरे पास जो है ना ये सुपर फास्ट चार्जर है. जहाँ पे साधारण चार्जर 1 घंटा लेता है ना, ये वहीं पे 15 मिनट लेता है. 15 मिनट में फुल एकदम अच्छा हो यार. मेरे को बस भाई ने दे दिया. ये देख लो अभी के अभी 10% हो गया फ़ोन. कितना 2 मिनट हो गया बस लगाया हुआ. चलो नाश्ता करते हैं फिर आगे निकलते. आपण जोरठंगमध्ये पोचतो एक 20-25 मिनिटांमध्ये. लवकरच पोचन जोरठंग. आणि जोरठंगमधून आपण जाणार नाही स्पेलिंगकडे. चला आता लागलाय थोडा ऑफ रोड, आणि आपण थोड्याच वेळात गंडकोट काय गावाचं नाव होतं, काय गावाचे नाव होतं, लिंबू पाणी काय नावाचं, काय गावाचे नाव होतं ती इतकी वेगळी ती का नाही. लयची काही समजणं मुश्किल आहे.
जरा थोडा गारठा कमीच आहे इकडं. ऊन तपतं या, ऊन डेंजर आहे इकडे लय. संध्याकाळच्याला निबार गार लागत असते, मला माहिती आहे चांगलं. तुमचा भाऊ पोचला आहे सिक्कीमपासून फक्त आणि फक्त लईत लई 5 ते 6 किलोमीटर पाठीमागे चालला. कारण आज टेंट लावायचं त्या ठिकाणी आपल्याला. तिथं पहिलं पण टेंट लावलं कोणतरी, तिथं आपण टेंट लावून नाही. आज मस्त आपली तिथं कॅम्पिंग होणार आहे. आणि इथं आपली सायकल आहे अशी मस्त मध्ये. आणि खूप जास्त भारी वाटतं की आज आपण इथं नदीकडला मस्त टेंट लावून नाही, आंघोळ बिंगोळ करून घेऊया मस्त मध्ये, काही अडचण नाही. पण आधी जाऊ मस्त मध्ये, पुढं दुकान आहे बहुतेक, तिथं जाऊन मॅगीचं पॅकेट बिकेट आणू, संध्याकाळीला करून खायला मस्त मध्ये. पाणी तर काहीच आहे. चला. तो भाई अभी यहाँ पे आया था मैगी ली एंड अभी जाएंगे नदी के पास एंड मस्त टेंट लगाएंगे, कैंपिंग करेंगे रात में मस्त वाली. इसको रख देता हूँ डिक्की के अंदर में, यहाँ पे लगा देता हूँ इसको मैं. तो अपना पावर बैंक यहाँ पे अपन ने चार्ज पे लगा दिया है और अभी हम निकल रहे और 5 बजे आके फिर हम हमारा पावर बैंक यहाँ से निकाल के ले जाएंगे. फिलहाल चलते हैं और टेंट लगाते हैं अभी वहाँ पे चल के मस्त में. चलो चलो भाई, यहाँ से ये अपने को आगे से नीचे जाना है, वहाँ पे लगाएंगे टेंट अपना फिर. तर ओके भाऊ, आपण आलो बघा इथं मस्त मध्ये आपली सायकल घेऊन आणि मस्त मध्ये या नदीकडला कॅम्पिंग करणार नाही. हे तर टेंट लावतो एवढ्या टेंट लावतो तर काही अडचण नाही. मेन गोष्ट मला आधी माझ्या मोबाईलला नेटवर्क बोलते किती आहे ते. ओके नेटवर्क फुले भाऊ, काय इथलं अडचण नाही. ती रस्ता तिथं आपलं टेंट लागणार. चला टेंटचा प्रबंध करूया आता. ओके तर भाऊ मस्त मध्ये टेंट बिंट लावून आत मी सगळं सामान ठेवलं. ही अशी पुढं नदी आणि आता काहीतरी मस्त गरमागरम थोडंफार करायची वेळ नाही झाली अजून. वेळ टाईम आहे अजून, वेळ आहे अजून भरपूर. पण तोवर काय ना काय थोडंफार केलंच पाहिजे, करूया. ओके तर भावांनो मस्त मध्ये आंघोळ करणं आहे. गार पाणी, इतकं चिल्ड पाणी का नाही, त्या पाण्याचं नावच गार पाणी, पूर्ण ग्लेशियरचं पाणी आहे. आणि तिकडं आपली सायकल आणि तिकडं आपला टेंट आहे, इथं आपलं सामान आहे. आणि इथं मस्त मध्ये आता मी आता आंघोळ करणार आहे एकदम मस्त मध्ये. चला आंघोळ बिंघोळ करू, मग तुम्हाला थोड्या वेळाने मी भेटतो. कुठला माहिती आहे का तुमच्या तिथे मग मी बघतो तुम्ही कार पाणी आंघोळ करून दाखवा, ग्लेशियरच्या पाणी आंघोळ करून दाखवा, मी मग बघतो आता.
भावांना बघा पाणी उकळवतो आता कॉफी करतो. हे पॅकेट आहे कॉफीचं पॅकेट हे टाकायचं मस्त मध्ये कप आहे मस्त मध्ये पैसे बघा करू नो टेन्शन. लागलं पाणी उकळायला मस्त मध्ये पुढं तिकडं नदी आहे. ही आपला कप ओके अँड चहा सांडलं म्हणून कॉफी काय माझ्या नशिबात नव्हती लई कॉफी पडली खाली थोडीच राहिली आता. ओके इथं आपला टेंट आहे नाचला टायमिंग झालेला आहे टायमिंग झालेला आहे 5:11 आणि पूर्ण अंधार पडायला लागला आहे. तर आपण आता निघालो जी पॉवर बँक चार्जिंग लावतो मी इथं पॉवर बँक चार्जिंग लावून आलो तिथे निघालो या तेव्हा तिकडे येते आपल्याला. तर जाऊन आता पॉवर बँक घेऊन येऊ मस्त मध्ये मॅगी करू आणि मग नंतर बसू व्हिडिओ मस्त एडिटिंग करायला. पण येताना एक पाण्याची बाटली घेऊन येऊ कारण की पाणीच नाही ना ते प्यायला मला त्यामुळं एकच बाटली तेवढी ती लागेल मॅगी बनवायला मला. येताना मीठ पण घेऊन येऊ मीठ पण आपल्यापेक्षा नाही. तर फायनली आपली आता इथं मॅगी बनणार आहे. मॅगीची पाकिटं कुठे गेली मी काय आणलं माहिती का तर काही एक आणलं मला जर थोडी तिखट मॅगी होऊन त्यामुळे मी चिप्स आणलं या जी की तिखट आहे आणि आपल्या 4 मॅग्या मस्त पोट भरवून खायचं बघा आता भावांनो काय अडचण नाही. तिखट मॅगी आहेत एकदम आणि हे बी तिखट आहे. मीठ पण आणलं आहे महत्त्वाची गोष्ट असते ती मीठ नव्हतं लक्षात गेलं तिथं गेलं लक्षात आलं बाबा मीठ नाही मीठ पण आलं. पण एकच आहे मला वाटतं हे कळलं हे दिलं तर काय एक जास्त बरं झालं ते मला झालं नाही दुसरं कोण गेलं असतं फार मोठा राडा लागला. चिप्स आणलं होतं मी लाल चिप्स तर ही काय करतो ना हे चिप्स जे आहे ना त्यात वरनं टाकतो असं म्हणजे काय होईल जरा थोडं तिखट होईल नाही आता थोडं टाकतो नंतर थोडं टाकतो थोड्या वेळानं शिजल्यावर सगळं. ओके ही गेली आपली मॅगी. ओके ओ हो सुगंध तर एकदम मॅगी तर मस्त सुटलाय भावांना बघा. 4 मॅगी एकटाच खातो बघा मी. कोण मित्र जर भाऊन फिरायला आला ना तर एक सांगतो स्वतः निघायचं कधी येऊन फिरायला स्वतः कारण की स्वतःची तुम्ही फिरण्याची मजा आहे का नाही ती मजा तुम्हाला कुठंच नाही. आणि तुम्हाला काय दिवस वाटत राहते बाबा मी हे केलंय मी ते केलंय मित्रांना कधी म्हणत असतं यायला कधी त्यामुळं स्वतः जायचं स्वतः बनवायचं स्वतः खायचं त्यात खरी मजा असते. तर भावांनो त्यातला मॅगी संपवत आणली या. तर भावांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटला नक्कीच मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण एकदम भारी वाटला असेल. अगर वीडियो अच्छा लगता है वीडियो को लाइक चैनल को सब्सक्राइब. मिलता हूं आपको अगले वीडियो में तब तक के लिए बाय बाय. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र.